वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। जसं मी आधीच्या व्लॉग्समध्ये बोललेले की गणपती झाल्यानंतर मी जाणार आहे माहेरी। सो मी निघाली आहे माहेरी जाण्यासाठी सूरजला सोडून। जसं मी तुम्हाला बोललेले एका महिन्यासाठी माहेरी चालली आहे। सो एका महिन्यासाठीच माहेरी चालली आहे। सो त्याआधी मी रेडी होणार आहे आणि एवढ्या दिवसापासून मी एक गोष्ट वापरतीये ती काय आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवते। होतीये रेडी आणि एवढ्या दिवसापासून एक गोष्ट जी मी माझ्या स्किन केअर रुटीन मध्ये ऍड केलेली होती आहे सेसा केअरचं कुंकुमादी केसर ब्राइटनिंग डे क्रीम। आणि तुम्ही बघू शकता ह्याची पॅकेजिंग वगैरे खूप मस्त आहे। ह्याच्यामध्ये खूप सारे बेनिफिट्स आहेत, लॉजिकली टेस्टेड आहे। ह्याच्यामध्ये 100% प्युअर कुंकुमादी ऑइल प्लस खूप सारे वेगवेगळे आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्सचा वापर केला आहे। जसं चंदन यूज केलेला आहे, लोटस यूज केलेला आहे, केसर यूज केलेला आहे जे की मेन इन्ग्रेडियंट आहे। ऍक्च्युअल केसर यूज केलेला म्हणजे तुम्ही बिलीव्ह नाही करणार, ह्याच्यामध्ये असं वाटतं की ऍक्च्युअल केसर। यामध्ये SPF 20 आहे प्लस केसर यूज केलेला आहे, त्यामुळे सन डॅमेज पासून प्रोटेक्शन मिळणार आहे। नॅचरल ऑइल्स आणि वेगवेगळ्या आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट पासून बनवलेलं आहे, त्यामुळे हे हेल्प करणार आहे आपल्या स्किनच्या टेक्स्चर नरिश करण्यासाठी आणि हायड्रेट करण्यासाठी। ऑलमोस्ट अ वीक ही क्रीम यूज करते, त्यामुळे माझ्या स्किनवरचे जे डार्क स्पॉट्स आहे, डलनेस आहे, इचीनेस आहे, सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत। आणि बेस्ट म्हणजे हे सुटेबल आहे फॉर ऑल स्किन टाइप। सगळे स्किन टाइपचे लोक हे यूज करू शकतात, कारण काय मोस्टली ह्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट यूज केलेले आहे ते सगळे आयुर्वेदिक आणि रिझल्ट खूप छान आहेत। म्हणून मी तुम्हाला सुद्धा रेकमेंड करेल की तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। ज्या पण डिटेल्स आणि लिंक असेल ती मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल। आणि त्यासोबतच तुम्ही जर माझा कूपन कोड यूज केला SUPRA50 जो की मी स्क्रीनवरती सुद्धा मेन्शन केलेला आहे, तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे। तर लवकरात लवकर जाऊन तुमच्यासाठी ही क्रीम ऑर्डर करा। काय काय रड तुम्ही चाललीये आता, महिनाभर येणार नाही बघच तू। जा सिमरन जी ले अपनी जिंदगी। प्राचीची खरं जायची इच्छा नाही आहे। असं नाही हा असं नाही, प्राचीला भीती आहे की म्हणजे ती मला खूप मिस करणार आहे, जायला नाही पाहिजे तिला। हे असा पसारा दाखवून आता जे आहे तू आता पसारा केलाय तर पसारा दिसू दे ना। मी खूप साऱ्या लिपस्टिक सुद्धा ऑर्डर केल्यात सध्या रिसेंटली। तर तुम्हाला बघायचं असेल तर प्लीज मला कमेंट मध्ये सांगा। येस, क्रीम सोबत मी फक्त थोडस कन्सीलर ऍड केलंय अँड आय एम गुड टू गो। कोणतरी आलंय, कोण आलंय? फायनली मी झाली आहे रेडी आणि आता मी निघते आहे जाण्यासाठी पनवेलला। अँड सूरजची बिलकुल इच्छा नाहीये मी जावं, पण मी यावेळेस 1 महिन्यासाठी जाणार आहे। बघाच तुम्ही, मी 1 महिना परत येणारच नाहीये। सो सूरजला पण थोडं समजू दे माझ्याशिवाय कसं आयुष्य जगता येतंय त्याला ते। करू नको, करू नको सूरज, मी तुझ्यासाठी मग चालली आहे। बघ तुम्हाला त्रास देतो ना म्हणून चालली आहे, तुला पण समजलं पाहिजे माझ्याशिवाय कसं वाटत असेल। जे मला ओळखतात एकाला जरी वाटत असेल की मी प्राचीला त्रास देत असेल तर प्लीज कमेंट्स मध्ये सांगा। जे पण मला ओळखतात कोणीच बोलणार नाही मी तुला त्रास देत नसेल, त्यांना माहित नाही ना त्रास देतो म्हणून मी चालली आहे। आईंना माहिती आहे, आई ऍक्च्युअली आता गेले आहेत पुण्याला, कारण काय आजींचं श्राद्ध होतं, भरणी श्राद्ध सुरू झाले, पितृपक्ष सुरू झाले आणि त्याची सगळी तयारी जी होती ती आम्ही काल रात्री बसून सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या। आणि आज सकाळी आई आणि पप्पा गेले आहेत पुण्याला। सो आम्हाला जाता नाही आलं, कारण काय मला थोडंसं ऑफिसचं काम होतं आणि सूरजला पण 1-2 कामं होती, त्यामुळे आम्ही नाही जाऊ शकलोय। बट आता मी चालले माहेरी आणि मी जोपर्यंत पोहोचते पनवेलला तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ बघा की आम्ही रात्री कशी तयारी केली ती आईनी आणि मी मिळून। नको काय नको मी तर चालली, मी चाललीये, निघू का असं विचारते। बाय बाय। सो रात्रीचे 11:15 वाजले, मी जस्ट ऑफिस वरून आले थोडा वेळ झाल्यापूर्वी आणि इथे आई बघा काय काय घेऊन बसलाय। हे सगळ्या भाज्या निवडतात। जसं तुम्हाला माहिती असेल पितृपक्ष सुरू झालंय आणि आमच्या ज्या आजी वारल्या त्यांचं भरणी श्राद्ध आहे, म्हणून मग ह्या सगळ्या वेगवेगळ्या जे आपल्याला सगळ्या भाज्या कराव्या लागतात ते आई आणि काकू सगळं इथूनच करून नेतात।
सो आईंनी बऱ्याच गोष्टी सकाळपासून केलेल्या आहेत आणि आता भाज्या सकाळी करायच्या आहेत, पण रात्रीच आम्ही सगळ्या गोष्टी चिरून ठेवतोय सो दॅट सकाळी पटपट करता येईल. आम्हाला सकाळी लवकर निघायचं ना. चिरून झालंय आमचं. इथे मी कारलं चिरते, त्याच्यानंतर आई काय चिरताय? घोसाळी चिरताय. अजून भेंडी चिरायची बाकी आहे आणि अजून बऱ्याच भाज्या बाकी आहेत. सो लेट्स सी कधीपर्यंत होत आहे आमचं ते. सांजोरे वडे सुद्धा केलेले आहे, थोड्या वेळात व्हिडिओ मध्ये दाखवते. पहिल्यांदा मला चिरून घेऊ दे सगळं. गेलं की आदल्या दिवशी जावं लागतं ना, म्हणून आता ते जमत नाही, माझी तब्येत साथ देत नाही, म्हणून आम्ही उद्या सकाळी निघणार आहे. म्हणून इथूनच करून नेतो, नाही तर आम्ही पुण्याला आहे आमचं दिराचं घर, तिकडेच करतो स्वयंपाक वगैरे. पण आता असा प्रॉब्लेम आहे की मला राहायला जमत नाही, त्रास होतो, म्हणून मग मी इथूनच करून नेते सगळा स्वयंपाक. उद्या सकाळी तिकडे गेल्यावर फक्त भात करायचा आणि आईंची सगळे ते तयारी करायची जेवणाची. हा आणि बेटरच आहे घरून, म्हणजे सोय आहे करायची तर घरूनच गाडी ना स्वतःची, मग असं काही कुठं हे करायचं नाही ना, त्याच्यामुळे मग काही प्रश्न येत नाही, आपल्याच गाडीत जायचं आणि होऊन जाईल. पटापट पटापट करून टाकू आपण. ए मिठू पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे. बोल बोल ना थोडंसं काही. आमचे सगळ्या भाज्या चिरून झाल्या आणि तिकडे आता आळूची पानं चिरत आहे आणि मला हा पसारा आवरायचा आहे. सो 12:30 वाजले आणि आम्ही दोघींनी मिळून ऑलमोस्ट एक सव्वा तासात कंप्लीट केलं. नाही लवकर झालंय. आता फक्त आईना सकाळी उठून भाज्या करायचंच मेहनत राहील. काय रे मम्मी नाही आहे, तिला आल्या आल्या लागते ती ट्रीट. पनवेलमध्ये प्रत्येक वर्षी गौरा गणपती असतात, म्हणजे गणपती मेन गणपती गेल्यानंतर नेक्स्ट चतुर्थीला परत एकदा गणपती येतात. निघालोय शॉपिंग करायला. सो पहिले तिथे खूप मोठं मार्केट भरतं. गणपती बाप्पाला तर दर्शन घ्यायला जायचंच आहे, पण त्याच्या आधी तिथे खूप मोठं मार्केट भरतं आणि तिथे वेगवेगळ्या वस्तू असतात खरेदी करण्यासाठी. सो मम्मी आणि मी आता पहिले मार्केटमध्ये शॉपिंग करायला जाणार आहे आणि त्याच्यानंतर आल्यावर आम्ही जेवण वगैरे घेऊ आणि मग त्याच्यानंतर परत जाऊ गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला, कारण की बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक गणपती असतात. सो त्या गणपतींचं दर्शन घ्यायला सुद्धा जाऊ आणि काय काय शॉपिंग केली आहे ते तुम्हाला मी एंड ऑफ दी ब्लॉग दाखवेल. $650 ना. ये ले लो. एवढी सगळी शॉपिंग करून आम्ही निघालोय. गणपतीचं दर्शन अजून झालेलं नाही, ते घ्यायला आम्ही आता परत येऊ. तर एवढी सगळी शॉपिंग मी करून आलेली आहे आणि खूप सारी शॉपिंग केली आहे. खूप काय 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 गोष्टी घेतल्या आहेत. सर काय काय घेतलंय ते मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवेन. मी निघालाय सगळा पसारा, एवढं सगळं काय 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 घेतलंय दाखव मम्मी. चल एक एक तू काय काय घेतलंय. कुर्ता घेतलाय जो की होता 200 रुपीजचा. त्यानंतर हे 2 ड्रेस घेतलेत, एक मम्मीचा एक माझा आहे. तर हे घेतले आपण 350 रुपीजला ना. हा एक कुर्ता घेतला 200 रुपीजला. हे बाकीचे वरचे टॉप्स घेतले. सो हे सगळे क्लिप्स आहेत 30 रुपयाला. एक इयरिंग्स पण 30 रुपयाला घेतले. ज्वेलरी सेट आहे. सो हा ज्वेलरी सेट खूप सुंदर सुंदर ज्वेलरी आम्ही पीसेस उचलून आणलेत. एक एक करून दाखवते. 100 रुपीजला
हा सेट आम्हाला मिळाला फक्त 60 रुपयाला. 60 रुपयालाच ना. हा एक मला आवडला पीस, मस्त आहे. हा मिळाला 150 रुपयाला. हे काय गळ्यातलं सेट आहे का? तो पण गळ्यातला सेट आहे, तो पण 60 रुपयाचा आहे. सुंदर आहे का? मस्त आहे ना. 60 टाका. नथ 50 रुपीज. अजून एक मला खूप आवडली, अजून एक गळ्यातलं घेतलं. हे पण 100 रुपीजला घेतलं ना. बस बाप्पाचं तोरण आणि प्रसाद एवढंच घेतलं. पडून घे पाया. फायनली आमचं दर्शन झालं. सो जसं तुम्ही बघितलं अशा प्रकारे मी 2 दिवसापासून घरी आलेले होते आणि मेन कारण माझं घरी येण्याचं तेच होतं की पप्पांचं भरणी श्राद्ध होतं. जसं पितृपद सुरू झालं आहे त्याच्यामुळे भरणी श्राद्ध होतं पप्पांचं आणि पप्पांचं षष्ठीला असतं. सो त्यामुळे सॅटर्डे संडेलाच आलेलं आहे. सो मी घरी राहायला आले अँड गणपतीसुद्धा बघून झाले. गौरा गणपतीची खूप जुनी प्रथा आहे ही आणि ती प्रथा एवढ्या वर्षापासून पनवेलमध्ये चालू होते आणि आम्हाला खरंच आम्ही खूप ब्लेस्ड आहोत की लालबागच्या राजाला जायला जरी नाही मिळालं तरीसुद्धा इथे येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेत आहेत आणि सेम लालबागची मूर्ती असते, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. सो खूप छान वाटलं आणि पप्पांविषयी मी जास्त बोलत नाही की काय झालं कसं झालं ते, म्हणजे मी अजूनपर्यंत कधी कोणासोबत जास्त शेअर नाही केलं. जे माझे एकदम जवळचे आहेत त्यांना माहिती आहे, पण ऑब्व्हियसली तुम्हाला सगळ्यांना नाही माहिती आहे की पप्पांसोबत काय झालं होतं आणि कशामुळे ते आम्हाला सोडून गेले. बट सांगेल मी कधीतरी वेळ आल्यावरती, जसं जर ज्या वेळेला जसं असेल त्याप्रमाणे. आणि आठवण तर येतेच, आयुष्यभर त्या आमच्या मनामध्ये राहतीलच, विसरू तर कोणीच शकत नाही. आणि तोच एक प्रयत्न असतो की ते जर त्या रूपाने जर आमच्याकडे येत असेल त्या दिवशी खाण्यासाठी तर ती गोष्ट करायला काय वाईट आहे. म्हणून आम्ही ते प्रत्येक वर्षी करतो आणि मी आल्याशिवाय किंवा दादा असल्याशिवाय त्याला कावळासुद्धा शिवत नाही. बोलतात की अंधश्रद्धा असते, बट आपण श्रद्धा मानली तर होते. तर अशा प्रकारे आजचा व्लॉग मी इथे संपवते. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.